आपल्याला अजून एक विषयासाठी अनेक कमेंट येतात आणि ते म्हणजे हो ओपोनोपोनो. हो ओपोनोपोनो ही देखील एक साधना आहे. आपण ती व्यवस्थितपणे केली त्याचा उत्तम प्रतिसाद आपल्याला चांगला मिळतो आणि त्याचप्रमाणे आपल्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतात. पण अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात की मी आय एम सॉरी कोणाला बोलायचं आहे. आजच आपण पाहणार आहोत हो ओपोनोपोनोमध्ये आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू हे 4 वाक्य येतात. मग समोरच्या माणसाची चुकी असेल किंवा समोरच्या माणसामुळे जर त्रास होत असेल तर मी त्यालाच आय एम सॉरी म्हणायचं आहे का, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. आय एम सॉरी हे वाक्य हो ओपोनोपोनो मधील महत्त्वाचं पहिलं पाऊल आहे, जे जबाबदारी स्वीकारण्याचं प्रतीक आहे, जे केवळ औपचारिक माफी मागणं नाही तर ते आंतरिक प्रामाणिकतेने तुमच्या सबकॉन्शियस माइंडला उद्देशून म्हटलं जातं. मी दिलगीर आहे म्हणजे तुमच्या अवचेतन मनाला तुम्ही सांगत आहात की माझ्या आत काहीतरी, माझ्या मेमरीमध्ये, माझ्या स्मृतीमध्ये काहीतरी नकारात्मक अनुभव साठलेले आहेत, ते मी मान्य करतो आणि त्याच्यामुळे माझा वर्तमान आता खराब होत आहे. यासाठी मला माझ्या जीवनात जी कोणती अप्रिय घटना घडली असेल, मग ती शारीरिक वेदना असेल, इतरांमुळे त्रास झाला असेल किंवा कोणाकडून नुकसान झालं असेल, मला आर्थिक नुकसान झालं असेल किंवा नातेसंबंधामध्ये संघर्ष असेल, या सगळ्या मेमरी माझ्या मेंदूमध्ये, माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठलेल्या आहेत. तर या दूर जर मला करायच्या असतील तर यासाठी मला आधी ती मेमरी, आधी ते काही वाईट अनुभव आहे याच्यापासून मला माझी मुक्तता हवी आहे. यासाठी या सगळ्या घटना आणि त्यांच्या स्मृती मला पुसून टाकायच्या आहेत. जेव्हा आपण आय एम सॉरी बोलतो त्यावेळेला त्या घटना पुसण्यासाठी आपण सुरुवात करत असतो. यालाच आपण क्लिनिंग असं म्हणतो आणि असं म्हणणं म्हणजे आपल्या दैवी बुद्धिमत्तेमधील जो नकारात्मक डेटा आहे तो डेटा काढून टाकण्यासारखं आहे. हे वाक्य काम कसं करतं? हे वाक्य आपल्या मनामध्ये जो प्रचंड मोठा डेटाबेस साठलेला आहे त्याला आपण मुळापासून काढण्यासाठी प्रयत्न करतो. जी काही नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये साठलेली आहे ती आपण काढून टाकण्यासाठी पूर्णपणे मदत करत असतो. तुम्ही ज्या वेळेला आय एम सॉरी म्हणता त्यावेळेला तुम्ही कोणाची माफी मागत नाही, तर इतरांमुळे जो त्रास झालेला आहे आणि त्या त्रासामुळे आपलं जीवन जे काही दुःखी झालेलं आहे त्याला आपण आय एम सॉरी म्हणतो. यापुढे माझ्याकडून असा त्रास होणार नाही. मला झालेला त्रास हा समोरच्या व्यक्तीकडून झालेला आहे आणि त्यामुळे मी माझ्या आयुष्यातले अनमोल क्षण खराब केलेले आहेत. तर यापुढे असं होता कामा नये यासाठी मी आय एम सॉरी म्हणतो. आधीच्या ज्या काही घटना आहेत त्याच्या ज्या मेमरीज आहेत त्या निघून जाऊ दे यासाठी आय एम सॉरी म्हटलं जातं. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला आपण वादविवाद नको म्हणून देखील आपली चूक नसताना आपण एखाद्या व्यक्तीला किंवा तो प्रसंग आपल्याला आता वाढवायचा नाही म्हणून सॉरी बोलतो. ती देखील व्यक्ती सॉरी म्हणते, तो प्रसंग किंवा तो प्रॉब्लेम तिथला आहे ते सॉल्व होत असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या मेमरीमध्ये ज्या साठलेल्या गोष्टी आहेत यांना जेव्हा सॉरी बोलतो तेव्हा आपण क्लीन होत असतो आणि हा क्लीननेस अतिशय महत्त्वाचा आहे. हो ओपोनोपोनो हे दिसायला जरी बरोबर सोपं असलं तरी देखील त्याच्यामध्ये खूप गहन अर्थ दडलेला आहे. अशाच काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. हो ओपोनोपोनो संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा, त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल. पण हा प्रश्न आलेला होता की मी आय एम सॉरी नक्की कोणाला म्हणायचं आहे किंवा मी आय एम सॉरी म्हणतो तर याचा अर्थ मी चूक कबूल करतो का? तर त्याचं उत्तर आहे आपण चूक कबूल करत नाही, पण आपण ज्या मेमरी साठलेल्या आहेत त्या आपण क्लीन करतो आणि क्लीननेसला खूप जास्त अर्थ आहे. याविषयी आपण एक सोपं उदाहरण पाहूया. जर समजा एखाद्या माणसाने माझं घर अस्वच्छ केलं, जर एखाद्या माणसाने माझ्या घरामध्ये कचरा आणून टाकला तर मी त्याला नंतर बघणार आहे, पण सगळ्यात अगोदर मी माझ्या घरातील कचरा साफ करणार आहे, माझं घर मी स्वच्छ करणार आहे. तसं त्या व्यक्तीला अद्दल घडेल न घडेल हा पुढचा मुद्दा झाला, पण यामुळे माझं मन, माझी बुद्धी जी काही थोडी अशांत झालेली आहे, अस्वच्छ झालेली आहे, त्या मेमरीद्वारे मला ती शुद्ध करायची आहे. म्हणून आपल्याला आय एम सॉरी म्हणायचं आहे. हो ओपोनोपोनो याविषयी तुमच्या प्रतिक्रिया नक्की तुम्ही कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये
त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. धन्यवाद.